ज्या प्रकारे आपण आतापर्यंत व्यवसाय करत होतो तो प्रकाराला आपण थोडेसे कम्फर्टेबल झालेलो असतो. तर ह्या प्रोफेशनल टीम्ससाठी काय काळजी घ्यायला? 1999 मध्ये मी आनंद महिंद्रांना पहिल्यांदा भेटलो एका मोबाईलच्या संदर्भात. आणि 1999 मध्ये जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये एक 4-5 लोक होते, वयस्कर लोक होते. तिथे सगळ्यात यंगस्ट, मला सोडल्यानंतर सगळ्यात यंगस्ट वॉज मिस्टर आनंद महिंद्रा. आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. 99 मध्ये 1999 म्हणजे 26 वर्ष अगोदर ते मला म्हणाले की या रूममध्ये सगळ्यात तरुण मी आहे आणि ही माझी टीम आहे, हे माझी सपोर्ट आहे. तर ही अशी लोक होती जी त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा काम करत होती. मग आज जर मी आनंद महिंद्रांना पाहतोय ना, तर त्यांच्यापेक्षा तरुण लोक त्यांच्या टीममध्ये आहेत. कुठले पॉइंट्स कन्सिडर करायचे की ज्याच्यामुळे आपण चांगले प्रोफेशनल जर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणले तर त्यांना इझिली आपण कंबाईन करू शकतो? बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या व्यक्तीमुळे व्यवसाय वाढला ना, द फाउंडर, त्याच्याचमुळे ते स्टॅग्नंट होऊन जातं. कारण तो इमोशनल थिंकिंगमध्ये जातो, इगोइस्टिक थिंकिंगमध्ये जातो की बाबा माझ्यापेक्षा हुशार लोक जर माझ्या संस्थेमध्ये आले तर बाकी लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, किंवा मी काय करायचं जर माझ्यापेक्षा स्मार्ट लोक आले तर अनेक असे उद्योग असतात ज्यांचा मार्केटमध्ये त्यांच्या प्रोडक्टच्या किंवा सर्व्हिसची जबरदस्त डिमांड असते, तरी ते प्रोग्रेस करत नाही. सीईओ म्हणाला किंवा सीएक्सओ ज्याला आपण म्हणतो, CMO झाले, चीफ मार्केटिंग ऑफिसर झाले, चीफ फायनान्शियल ऑफिसर झाले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाले, असे लोक आणताना काय काळजी घ्यायला हवी आणि त्यांना कुठल्या लेवलपासून आणायला हवं? की एकदम मोठा MNCचा आणला तर तो कनेक्ट होईल, की आपल्यासारख्याच कॉम्पिटिटरकडनं आणायचा, की आपल्यापेक्षा थोडासा मोठा आणायचा, हे आपल्याला जास्त डिस्कस करावं लागेल. जेव्हा स्वतःला रिप्लेस करायची पाळी येते ना फाउंडरला, तेव्हा कुठच्या व्यक्तीला आणायचा या गोष्टीमध्ये धीर धरला पाहिजे, घाई नाही केली पाहिजे. म्हणजे हा जो इंटरव्ह्यूचा प्रक्रिया आहे ना, ही आपण एम्प्लॉईसाठी ठरवू शकतो. ओनरला रिप्लेस करणारा जो व्यक्ती असतो, जो ॲज अ CEO येतो, ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून येतो, ह्याचं तुम्हाला एक नातं जोडणं गरजेचं. बऱ्याच उद्योजकांना एका विशिष्ट वेळेनंतर व्यवसाय दुसऱ्या पातळीवर घेऊन जायत असतो आणि तेव्हा असं होतं की ज्या प्रकारे आपण बिझनेस चालवतोय त्याच्याऐवजी जर एखादी प्रोफेशनल टीम घेतली तर तो व्यवसाय आणखीन वाढेल. आपल्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की जिथे फॅमिली मॅनेज बिझनेसेस आहेत, पण लॅक ऑफ प्रोफेशनल टीममुळे बरेचसे बिझनेसेस हे ग्रो होत नाही आहेत. तर हे मला वाटतं प्रोफेशनल टीम आणण्यामागे बरेच लिमिटेशन्स आहेत. तर त्यातलं पहिलं लिमिटेशन मला असं वाटतं की मॅचिंग द कल्चर ऑर मॅचिंग द सिस्टम अँड प्रोसेस ऑफ द ऑर्गनायझेशन, किंवा त्या ज्या प्रकारे आपण आत्तापर्यंत व्यवसाय करत होतो तो प्रकाराला आपण थोडेसे कम्फर्टेबल झालेलो असतो. तर ह्या प्रोफेशनल टीम्ससाठी काय काळजी घ्यायला हवी? 1999 मध्ये मी आनंद महिंद्रांना पहिल्यांदा भेटलो एका मोबाईलच्या संदर्भात. आणि 1999 मध्ये जेव्हा मी त्यांच्या कॅबिनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये एक 4-5 लोक होते, वयस्कर लोक होते. तिथे सगळ्यात यंगस्ट, मला सोडल्यानंतर सगळ्यात यंगस्ट वॉज मिस्टर आनंद महिंद्रा. आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. 99 मध्ये 1999 म्हणजे 26 वर्ष अगोदर ते मला म्हणाले की या रूममध्ये सगळ्यात तरुण मी आहे आणि ही माझी टीम आहे, हे माझी सपोर्ट आहे. तर ही अशी लोक होती जी त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा काम करत होती. मग आज जर मी आनंद महिंद्रांना पाहतोय ना, तर त्यांच्यापेक्षा तरुण लोक त्यांच्या टीममध्ये आहेत. आणि दे आर ऑल प्रोफेशनल्स, म्हणजे त्यांचं काही लेगसी बॅकग्राऊंड नाही आहे. दे आर ऑल प्रोफेशनल्स, कम फ्रॉम व्हेरियस ऑर्गनायझेशन्स विथ एक्सपिरियन्स. आणि आता ते महिंद्रा अँड महिंद्राला मोठं करतायत. वी हॅव सीन द चेंज. आपण महिंद्रा या कंपनीमध्ये कितीतरी चेंज पाहतोय. असे अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांची ग्रोथ फाउंडर्सपेक्षा जास्ती प्रोफेशनल्सनी आणून दिलेली आहे. तर योग्य वेळेला प्रोफेशनल्सना ऑनबोर्ड करणं महत्त्वाचं आहे. आणि कुठच्या टाईपचे प्रोफेशनल्स हवे आहेत हे आपल्या हातात असतं. आता द स्मार्टनेस ऑफ द फाउंडर विल रेस्ट्रिक्ट ओनली टू हाऊ ही कॅन सिलेक्ट पीपल. शेवटी किती टेक्नॉलॉजीचा बिझनेस असला ना तरी तो मॅनपॉवर बिझनेस आहे आणि द फाउंडर इज ऑलवेज अ HR मॅनेजर. म्हणजे त्याला चांगले लोक, चांगले प्रोफेशनल्स निवडता आले पाहिजे. जर त्यांनी चांगले लोक निवडले, त्याच्यापेक्षा हुशार लोक पण त्याच्याबरोबर काम करतात, त्याच्या खाली त्याच्या बाजूला नाही, त्याच्या बरोबर काम करणारी लोक. आणि नेहमी इंडिव्हिज्युअल व्यक्तीची केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी त्या फाउंडरपेक्षा कितीतरी पटीने चांगली असली पाहिजे, जास्ती असली पाहिजे, तरच तो यशस्वी ठरू शकतो. करेक्ट. पण बऱ्याचदा असं होतं की जो उद्योजक असतो त्यांनी 30-40 वर्ष एक व्यवसाय उभा केलेला असतो आणि त्याला असं वाटत असते की मी हा व्यवसाय उभा केला ना तर ह्या फील्डमधलं मलाच माहिती आहे, किंवा माझ्या बिझनेस करण्याच्या पद्धतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं मी पद्धत आणलेली आहे. तर ही बाहेरच्या लोकांना कळेल का, किंवा
माझे जे बाकीचे लोक आहेत त्यांना ते प्रोफेशनल मॅनेजमेंट आपण जर बाहेरून आणलं तर एक्सेप्ट होईल का? तर ह्या लिमिटेशन्समुळे बऱ्याचदा बिझनेस ग्रोथ होत नाही आणि तो सफर होतो. तर असे काही आपण त्यांना पॉईंट्स सांगू शकतो का, की कुठले पॉईंट्स कन्सिडर करायचे की ज्याच्यामुळे आपण चांगले प्रोफेशनल्स जर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणले तर त्यांना इझिली आपण कंबाईन करू शकतो? बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या व्यक्तीमुळे व्यवसाय वाढला ना, द फाउंडर, त्याच्याचमुळे ते स्टॅग्नंट होऊन जातं. कारण तो इमोशनल थिंकिंगमध्ये जातो, इगोइस्टिक थिंकिंगमध्ये जातो की बाबा माझ्यापेक्षा हुशार लोक जर माझ्या संस्थेमध्ये आले तर बाकी लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, किंवा मी काय करायचं जर माझ्यापेक्षा स्मार्ट लोक आले तर अनेक असे उद्योग असतात ज्यांचं मार्केटमध्ये त्यांच्या प्रोडक्टच्या किंवा सर्व्हिसची जबरदस्त डिमांड असते, तरी ते प्रोग्रेस करत नाही. कारण ते जुने यंत्रणा घेऊन चाललेले आहेत आणि त्यांना स्वतःच्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाही की मी काय करावं. मी प्रोफेशनल्सला आणलं तर मग माझ्या लोकांना ते कसे ॲडजस्ट करतील, किंवा माझ्या लोकांना काय वाटेल, किंवा माझ्या मार्केटला काय वाटेल, किंवा मला काय वाटणार, मी काय करणार. तर अशा दुविधांमध्ये असून आणि राहून ती कंपनी कोलॅप्स होऊन जाते. आणि असे अनेक उद्योग आहेत. तर मला असं वाटतं प्रत्येक फाउंडरनी सेकंड लेअर क्रिएट करणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली फॉर इन्व्हेस्टिंग. त्यांचा यॉटचा बिझनेस आहे, यॉट. आणि ते यॉट कसं चालवायचं, वॉटर स्पोर्ट्स कसे घडवायचे, त्याचे तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग कशी करू शकतात, याचा फार यशस्वी बिझनेस आहे. साधारणतः 20-25 कोटी रुपये त्या बिझनेसमध्ये त्यांचे इन्व्हेस्ट झालेले आहेत, त्यांचे आणि त्यांच्या इन्व्हेस्टर्सचे. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, तुमचं वय किती? तर एक व्यक्ती, जोडपं आहे, नवरा बायको आहेत. नवरा साधारणतः 65 वर्षाचा आहे आणि बायको साधारणतः 62 वर्षाची आहे. कायाकिंग त्याला म्हणतो आपण, कायाकिंग असतात ना, कायाकिंग बोट, त्या बोट्स वगैरे भरपूर आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांचं ऑपरेशनचं आहे मुंबई आणि गोव्याला. हा एक असा व्यवसाय ना ज्याच्यामध्ये अकल तर लागतेच, पण ताकद सुद्धा लागते. आणि ताकद आपल्या वयाच्या मनाने कमी होत जाते. म्हणजे जसं आपण वयस्कर होत जातो तशी आपली फिजिकल ताकद कमी होत जाते. हा एक प्रॅक्टिकल विषय आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमची सेकंड लाईन ऑफ मॅनेजमेंट कोण आहे, ते माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले आहे, सेकंड लाईन ऑफ मॅनेजमेंट कोण आहे, तर त्यांच्याकडे कोणच नव्हतं. मग मला तो बिझनेस फक्त 2 ते 5 वर्षाचाच दिसायला लागला. कारण अशा टाईपच्या बिझनेसमध्ये किंवा अनेक बिझनेसेसमध्ये जर सेकंड लाईन ऑफ मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन नसली तर दॅट इज अ रेड फ्लॅग फॉर इन्व्हेस्टर्स, दॅट इज अ रेड फ्लॅग फॉर कोलॅबरेटर्स. आणि मग त्यांना मी हा प्रश्न विचारला की तुमच्याकडे असा कोणतरी एम्प्लॉय आहे का ज्याला आपण ओनरशिपच्या रोलमध्ये ट्रेन करू शकतो, तर त्याचं पण उत्तर नाही होतं. मग असं जर झालं ना तर दोज 2 फाउंडर्स आर नॉट फाउंडर्स, दे आर द ओनली एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन. बाकी सगळं कॉन्ट्रॅक्टवर येतात आणि जातात कारण रिटेन्शन राहत नाही. तर यू आर द ओनली 2 एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन, तर दॅट इज अगेन अ रेड फ्लॅग. जर आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला डिमांड असलं तर यू शुड आयदर कोलॅबरेट विथ समबडी फॉर टेकिंग द नेक्स्ट लीप, ऑर यू शुड हायर अ प्रोफेशनल मॅनेजमेंट विथ इक्विटी होल्डिंग. सॉप ज्याला आपण म्हणतो ना, जिथे आपण एम्प्लॉईजना पगारा व्यतिरिक्त आपण त्यांना स्टेक होल्डिंग देतो, ई-सॉप. तर त्या ई-सॉपमध्ये त्यांना इंटिग्रेट करून आणलं पाहिजे, कारण त्यांना सुद्धा ओनरशिपची फील आली पाहिजे. अशा काहीतरी फॉर्म्युलाला सेट करून तुम्ही तुमच्या संस्थेला पुढे नेऊ शकतात. आणि जरी तुमच्या नेक्स्ट जनरेशनला इंटरेस्ट नसला तरी संस्थेचं आणि बिझनेसचं इंटरेस्ट मेंटेन केलं जातं, सो दॅट दे कॅन कीप ग्रोईंग. आणि हे करणं फार महत्त्वाचं आहे. तर ह्याचे पॅरामीटर्स काय आहेत की माझा कॅश फ्लो चांगला आहे, माझं टर्नओव्हर चांगलं आहे, माझी प्रॉफिटेबिलिटी चांगलं आहे, पण माझं वय होत चाललं आहे आणि आता मी कदाचित नेक्स्ट जनरेशनला इंटरेस्ट नसल्यामुळे मी कदाचित त्या बिझनेसला चालवू नाही शकणार. तर माझे अजून एक मित्र आहेत, त्यांचा पॅकेजिंगचा बिझनेस होता. नवरा बायको 2 मुली, दोन्ही जावयांना त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नव्हता. तर दे वाउंड अप. इट वॉज अ प्रॉफिटेबल बिझनेस. टर्नओव्हर चांगला होता, त्यांचे स्वतःचे भरपूर प्रॉपर्टी होती त्या बिझनेसमध्ये, म्हणजे फॅक्टरीचं सेटअप स्वतःचं होतं, पण ते कंटिन्यू नाही केलं त्यांनी. ते स्टॉप इट, म्हणजे ते क्लोज झाला बिझनेस. इमॅजिन करा, एखादा बिझनेस जो 45-50 वर्षापासून चाललेला असतो त्याच्यामध्ये 200-500 लोक काम करतात. 200-500 लोक म्हणजे जर 200 लोक असले तर 1000 लोक त्याच्यावर डिपेंडेंट आहेत, डायरेक्टली. इनडायरेक्टली अजून एक 500 लोक डिपेंडेंट असतील. आपलं उद्योजक म्हणून एक कर्तव्य असतं समाजातर्फे आणि देशातर्फे, की ज्या गोष्टीने आपल्याला एवढा पैसा दिलाय, जिथे आपण वैयक्तिक रूपाने भरपूर पैसा कमवलेला आहे, आपण श्रीमंत झालेलो आहोत, तर आपलं एक कर्तव्य असतं की समाजामधनं तुम्ही एक व्हॅक्यूम क्रिएट नाही करू शकत. अगोदर तुम्ही तो गॅप पाहिला, तो गॅप भरला आणि आता तुम्हीच तो गॅप क्रिएट करतायत. असं न करता यू हॅव टू गेट प्रोफेशनल्स ऑन बोर्ड, किंवा तुमच्याच टीमला त्याच्यातनं जे
केपेबल आणि कॉम्पिटंट लोक आहेत त्यांना ॲडिशनल ट्रेनिंग देऊन त्यांना तुम्ही वरच्या लेवलवर आणा आणि त्यांच्याकडे रिले रेस सारखा बेटन हँडओव्हर करा की आता पुढची रेस तुम्ही पळा. असं तरी करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या लोकांमध्ये इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे. समजा जर यू वॉन्ट टू नॉट हायर न्यू पीपल, नवीन प्रोफेशनल जर तुम्हाला आणायचं नसेल तर तुमच्या एक्झिस्टिंग टीम्सवर पैसे चांगले खर्च करा आणि त्यांना तुम्ही ट्रेनिंगवर ठेवा. गेट देम ट्रेन प्रोफेशनली सो दॅट आयदर दे बिकम प्रोफेशनल्स ऑर यू ब्रिंग प्रोफेशनल्स ऑन बोर्ड. करेक्ट. सो बऱ्याचदा ना मी उद्योजकांना असं सांगतो की आत्ता काय झालेलं आहे की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये उद्योगामध्ये 2 लोक एकाच खुर्चीवर बसत आहेत की एक मालक पण तेच आहेत आणि एक्सपर्ट पण तेच आहेत. तर ते सेपरेट करणं गरजेचं आहे की मालक वेगळा आहे आणि एक्सपर्ट वेगळा आहे आणि एक्सपर्ट हा नेहमी बाहेरून येत असतो. हे सांगितल्यानंतर बऱ्याचदा लोक असं सांगतात की आम्ही 1-2दा हायर करण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्याकडे कनेक्ट नाही झाले. तर बऱ्याचदा लोक चूक काय करतात की आपला बिझनेस जर छोटा असेल आणि आपण डायरेक्टली काय MNCचा प्रोफेशनल आणला तर त्या MNCच्या प्रोफेशनलला तो सेटअप कमी पडतो थोडासा आणि तो 60 महिन्यामध्ये मग तो निघून जातो. तर आपल्याला मग असं फीडबॅक मिळतो की आम्ही एक प्रोफेशनल आणला होता पण तो आमच्याकडे काय कनेक्ट नाही झाला. तर एक प्रोफेशनल बघताना, एखादा प्रोफेशनल टीम बघताना किंवा एखादा CEO म्हणाला किंवा CXO ज्याला आपण म्हणतो, CMO झाले, चीफ मार्केटिंग ऑफिसर झाले, चीफ फायनान्शियल ऑफिसर झाले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाले, असे लोक आणताना काय काळजी घ्यायला हवी आणि त्यांना कुठल्या लेवलपासून आणायला हवं की एकदम मोठा MNCचा आणला तर तो कनेक्ट होईल की आपल्यासारख्याच कॉम्पिटिटरकडनं आणायचा की आपल्यापेक्षा थोडासा मोठा आणायचा, हे आपल्याला जास्त डिस्कस करावं लागेल. जेव्हा स्वतःला रिप्लेस करायची पाळी येते ना फाउंडरला, तेव्हा कुठच्या व्यक्तीला आणायचा या गोष्टीमध्ये धीर धरला पाहिजे, घाई नाही केली पाहिजे. म्हणजे हा जो इंटरव्ह्यूचा प्रक्रिया आहे ना, ही आपण एम्प्लॉईसाठी ठरवू शकतो. करेक्ट. ओनरला रिप्लेस करणारा जो व्यक्ती असतो, जो ॲज अ CEO येतो, ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून येतो, ह्याचं तुम्हाला एक नातं जोडणं गरजेचं आहे. तर तुम्ही 2-3-4 लोकांना शॉर्टलिस्ट करू शकता आणि तुम्ही त्यांना भेटत जाऊ शकता. मोठ्या संस्थांमध्ये 3-3 वर्ष नातं जोडली जातात. 3-3 वर्ष दे मीट ओव्हर कॉफी, दे मीट ओव्हर लंच, दे मीट ओव्हर डिनर, दे गो ऑन अ हॉलिडे टुगेदर, फॅमिलीज टुगेदर आणि कम्पॅटिबिलिटी चेक केली जाते. आणि जो कॉम्पिटंट माणूस असतो ना, असं नाही की तुम्ही त्याला निवडू शकता, त्याने देखील तुम्हाला निवडलं पाहिजे ना. करेक्ट. म्हणजे मला तो हवाय पण त्या व्यक्तीला पण मी हवा असला पाहिजे किंवा माझा बिझनेस त्याला इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. करेक्ट. हे बॉन्डिंग करणं फार गरजेचं आहे. तर अनेक वेळेला कसं असतं, आपल्या वेंडरमधनं तो माणूस असू शकतो किंवा आपला वेंडर असू शकतो किंवा तो आपला कोलॅबरेटिंग पार्टनर असू शकतो किंवा तो आपला कॉम्पिटिशन मधला एक व्यक्ती असू शकतो किंवा तो एका मल्टीनॅशनल कंपनीमधला एम्प्लॉई असू शकतो. ती निवड तुमची असेल पण तुम्हाला नातं जोडणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जेवपर्यंत तुम्ही 8 ते 10 वेळा किमान 1 तास त्या व्यक्तीबरोबर चर्चा करत नाही, तेवपर्यंत कुठचाही कॉन्क्रीट निर्णय घेऊ नका. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटता की बाबा मला माझं बेटन या व्यक्तीच्या हातात सोपवायचंय, म्हणजे हे लग्नाची प्रक्रिया झाली ना. आपण ताबडतोब आपल्या मुलीला किंवा मुलाला असंच कोणाबरोबर तरी लग्न करून देऊ शकत नाही ना. देर हॅज टू बी अंडरस्टँडिंग, देर हॅज टू बी मीटिंग, फॅमिलीला ओळखणं, बॅकग्राऊंड ओळखणं, एज्युकेशन ओळखणं, अनुभव ओळखणं. तीच प्रक्रिया तुम्हाला इकडे लावायची आहे. कारण तेवढाच महत्वाचा हा निर्णय आहे. कारण तो जो नवीन व्यक्ती म्हणून येणार आहे, CEO म्हणून जो येणार आहे, ही कॅन आयदर मेक यू ऑर ही कॅन ब्रेक यू कम्प्लीटली. आता स्टारबक्स नावाच्या कंपनीमध्ये एक चुकीचा CEO आणला त्यांनी आणि त्यांचे बिलियन्स ऑफ डॉलर्सचं गुडविल आणि व्हॅल्युएशन इरोड झालं, कोलॅप्स केलं त्या व्यक्तीने, एका माणसाने. एखाद्या माणसाचा पगार, म्हणजे समजा एखाद्या माणसाचा पगार असेल वार्षिक 5 कोटी रुपये, त्या लेवलच्या माणसाचं, पण त्यांनी येऊन जर तुमच्या 200 कोटीचं नुकसान केलं तर तुम्ही इमॅजिन करा काय होऊ शकतं. येस, यू गेट मी. आता माझ्या एका मित्राला भारतातल्या एक सर्वात मोठ्या कंपनीने हायर केलं ॲज अ प्रेसिडेंट ऑफ द कंपनी. प्रायव्हसीमुळे मी नाव नाही घेऊ शकत, पण ही प्रॅक्टिकल ॲक्च्युअल स्टोरी आहे. आणि त्या व्यक्तीला हायर करायच्या अगोदर 1 वर्षापासून त्या कंपनीच्या मालकाने त्याच्याबरोबर दोस्ती ठेवली आणि जेव्हा हायर केलं ना, तेव्हा त्याच लेवलचे बाकी CEOs, इतर कंपनीच्या बाकी CEOsना तो खळायचा की कशाला तुम्ही या माणसाला एवढ्या मोठ्या पोस्टवर आणलं. पण पहिल्याच वर्षात त्या व्यक्तीने, तुमचाही आणि माझाही मित्र येतो, त्या व्यक्तीने त्या कंपनीचं, म्हणजे त्याचं पॅकेज असेल काहीतरी 10-12 कोटी रुपये जेव्हा त्याला हायर केलं तेव्हा,
पण त्या व्यक्तीने पहिल्याच वर्षी त्या कंपनीचे 350 कोटी रुपये वाचवून दिले आणि मेजरेबल आणि अकाउंटेबल पैसे वाचवून दिले. तर बोर्ड मीटिंगमध्ये त्या कंपनीच्या मालकाने ते एक्झाम्पल दिलं आणि त्या बोर्डला विचारलं, आता मला सांगा माझा निर्णय योग्य होता का चुकीचा होता. करेक्ट. तर सगळे गप्प बसले. तर तुम्ही एक जोहरी आहात. वेन यू आर अ एंटरप्रेन्योर, वेन यू आर अ फाउंडर, यू आर लाईक अ ज्वेलर. म्हणजे तुम्हाला ती फरक समजली पाहिजे की कुठचा हिरा घ्यायचा आणि कुठचा सोडायचा, आणि कोणाला घासायचं म्हणजे तुम्हाला ती शाईन मिळेल आणि व्हॅल्यू मिळेल. तर ते जर तुम्ही करू शकलात तर इट विल बी एक्सलंट फॉर दी ऑर्गनायझेशन. आणि हमखास व्यावसायिक बिझनेसच्या सिस्टम्समध्ये असे हमखास उदाहरण आहेत भरपूर, जिथे एका सीईओच्या आल्यामुळे कंपनीची प्रगती वाढली आहे येस. आणि इतर लोकांची प्रोडक्टिव्हिटी मल्टिप्लाय झालेली आहे. शेवटी तो एक टीम गेम असतो आणि हा येणारा सीईओ हा जर टीम प्लेअर असला ना, ही चेंजेस द गेम. करेक्ट. आणि ह्या क्वालिटीज तुम्हाला ॲज अ फाउंडर ओळखता आले पाहिजे. करेक्ट. म्हणजे एका प्रोडक्टच्या बनवण्यामध्ये सामग्री किती चांगल्या क्वालिटी असली पाहिजे त्याला महत्त्व असतोच, तेवढाच महत्त्व असतो माझ्या संस्थेमध्ये एक नवीन व्यक्तीला आणण्यासाठी त्याच्यातले गुण काय आहेत, त्याची विचारधारा काय आहे, त्याची क्षमता काय आहे, त्याची केपेबिलिटी काय आहे, आणि वेदर इज अ पीपल्स पर्सन. जेव्हा तुम्ही एका नवीन व्यक्तीला आणता ना आपल्या सिस्टममध्ये, तेव्हा त्यांनी आपल्या इकोसिस्टममध्ये तो ॲडॅप्टेबल होऊ शकतो की नाही याचा अभ्यास आणि अंदाज बांधणं फार गरजेचं. आणि जर तुम्ही चुकलात तर या चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. बरोबर. या चुकीला तर नक्कीच माफी नाही. नक्कीच. कारण तुमची चालू गाडी पटरीवरनं उतरली ना. करेक्ट. करेक्ट. वेगाने पळवायची होती तुम्हाला गाडी, हो. आता ती पटरीवरनच उतरली, थांबली तिकडेच. ॲब्सोल्युट. तर हा निर्णय फार महत्वाचा असतो आणि ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. म्हणजे किमान 8 ते 10 मीटिंग्स करा, 1 तासाची मीटिंग. अशी नाही की तुम्ही 5 मिनिटं 10 वेळा भेटला. माझा ऐकून टिकबॉक्स करू नका. तर तुम्ही 10 पेक्षा जास्त वेळा भेटू शकता, पण 1 तासापेक्षा कमी चर्चा करू नका. आणि त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडले पाहिजे. तर इट शुड बी अ मॅचिंग ऑफ द प्रोफाईल्स. करेक्ट. करेक्ट. आपण खूप आधी इन्स्पायरिंग कन्व्हर्सेशन करत होतो, त्यावेळी आपल्याकडे एक गेस्ट आले होते आणि ते म्हणाले होते की हाऊ आय चूज टू वर्क विथ अ पर्सन, की मी एका व्यक्तीबरोबर काम करेन की नाही हे मी कसं चूज करतो. मी त्या व्यक्तीबरोबर 1 तास बसून एन्जॉय करायला हवं. द कन्व्हर्सेशन शुड बी गुड. आय शुड नॉट फील की अरे मी आता चला इथून निघतो आणि मला आता कंटाळा आलाय. सो ते वाईब्स मॅचिंग खूप गरजेचं आहे. त्यामुळे 1 तास बसले की त्या व्यक्तीचे वाईब्स पण कळतात. आणि जर मी याच्यावर 1 तास बसू शकत नाही तर मी मग पुढे कसं काय त्याच्यावर काम करू शकतो, असा एक मीटर त्याला लावू शकतो आपण. बऱ्याचदा उद्योजक ना नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप विचार करतात. म्हणजे एखादा उद्योजक आहे आणि त्याला समजा त्याच्या बिझनेसचे फ्रँचायझीज करायचे आहेत, तर ते फ्रँचाईज कशा करायच्या याच्यावर खूप विचार करतात किंवा एखादं ट्रेनिंग घेतात, सेशन घेतात, ते घ्यायलाच हवं. पण जर त्यांनी असा एक प्रोफेशनल आणला की ज्यांनी ऑलरेडी कोणासाठी तरी 200 फ्रँचायझीज बनवून दिलेले आहेत, तर ही इज द राईट कॅन्डिडेट. कारण जसं आपण म्हणतो ना, माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी जो जाऊन आलेला असतो त्याच्याबरोबरच आपण जातो, तो शेर्पा असतो. ही इज ऑलरेडी क्लाइम्ब द माउंट दिस थिंग एव्हरेस्ट. तर तसं प्रोफेशनल असे आणायला हवेत की ज्यांनी ऑलरेडी तो टप्पा पार केलेला आहे. म्हणजे आता आपला टर्नओव्हर 50 कोटी आहे आणि कोणाला 500 कोटी जायचं आहे, तर कोणी 500 कोटीवर बिझनेस नेलेला आहे त्यालाच परत हायर करायला हवं. तो इज दिस लॉजिक राईट? 100% राईट. पण ऑफकोर्स ते मॅच झालं पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्व आणि चरित्र ऑफ द पर्सन आणि कॅरेक्टर ऑफ द संस्था, आपली ऑर्गनायझेशन, ते मॅच झालं पाहिजे. पहिली गोष्ट. आता बॉड ॲक्टिव्ह नावाची माझी एक कंपनी आणि एक माझी लुकस व्हॅलन्स मीडिया नावाची एक दुसरी टेक कंपनी. तर त्या टेक कंपनीमध्ये आत्ताच आम्ही एका अशा व्यक्तीला आणलंय ज्याला एका ब्रँडला 0 पासून 100 कोटीपर्यंतचं स्केल करायचा अनुभव आहे. आणि हे 0 पासून ते 100 कोटीपर्यंतच्या प्रवासात जेव्हा त्याने सहभाग घेतला त्याची कालावधी होती फक्त 3 वर्ष. तर आता त्या व्यक्तीला ही इज बीन देअर डन दॅट. आपण म्हणतो ना, ही इज बीन देअर डन दॅट. एक्झॅक्ट एक्झाम्पल आहे. आता त्या व्यक्तीला आता आम्ही ऑनबोर्ड केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी असते की आपण जेव्हा ऑनबोर्ड करतो ना एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्याला एम्पावर सुद्धा केलं पाहिजे. करेक्ट. असं नको व्हायला की त्याला आणलं आपण आणि त्याचे हात बांधलेत, पाय बांधलेत आणि सांगतोय पोहा. करेक्ट. तर ते पॉसिबल नाही. तर आता या व्यक्तीला आणलेलं आहे, त्याला आता आम्ही क्रिएटिव्ह लिबर्टी दिलेली आहे की आता बाबा तू नेक्स्ट लाईन ऑफ ऍक्शन्स तू ठरव आणि वी विल बिकम द सपोर्ट मेकॅनिझम. करेक्ट. ॲज अ फाउंडर ऑर ॲज अ को फाउंडर ऑर ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, जर मी माझ्या सीईओच्या एम्प्लॉई सारखा जर नाही वागलो ना,
तर तो यशस्वी नाही होणार. व्हेरी 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 इनसाइट. यू गेट मी. तर आता मी त्याच्या एम्प्लॉई सारखा वागतो की मी त्याला विचारतो तू मला सांग बाबा तुला काय काय पाहिजे. ही इज द लीडर नाव ही इज द लीडर. म्हणजे उगाच त्याला फक्त टायटल दिली आणि अधिकार नाही दिला म्हणजे विषय मिटला. म्हणजे मी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली पण अथॉरिटी नाही दिली, मग तो काय करणार. म्हणजे एवढ्या चांगल्या टॅलेंटचा व्यक्ती जो एवढा अनुभव घेऊन आलाय, जर त्याला आपण अवजार नाही दिले टू परफॉर्म, ही विल नॉट परफॉर्म. तर दिस आर व्हेरी क्रिटिकल सब्जेक्ट्स आणि भरपूर लोक हेच करतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, 1.5 2 3 वर्ष लोक चर्चा करतात टू हायर अ सीईओ. तर वाय? कारण त्यांना योग्य व्यक्तीला चूज करायचंय, निवडायचंय. आणि हे असेच व्यक्ती असतात जे इतर इंडस्ट्रीजमध्ये, इतर ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांनी यश कमवलेलं असतं. एखादी जेव्हा टीम असते ना, तेव्हा त्या टीम मधला सचिन तेंडुलकर कोण आहे हे आपल्याला समजतं आणि आपण त्याच व्यक्तीला आणायचा प्रयत्न करतो. करेक्ट. आता आपल्या क्रिकेट टीम मध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर खेळायचा तेव्हा पूर्ण जगाला माहिती आहे ना, 11 प्लेयर आहेत पण हा सचिन तेंडुलकर. येस. तसंच प्रत्येक यशस्वी कंपनीमध्ये एक सचिन तेंडुलकर असतो. तो ओळखायचा, त्याच्याशी दोस्ती करायची आणि मग त्याला पिचिंग करायला सुरू करायचं. हेड हंटिंग पण चालतात. त्याला हेड हंटिंग म्हणतात, त्याला पोचिंग म्हणतात, त्याला काही म्हणू शकता तुम्ही. पण त्याला तुम्ही पिचिंग करायला सुरू करू शकता, कोर्टिंग करू शकता, त्याला आपण कोर्टिंग पण म्हणू शकतो. यू कॅन कोर्ट दॅट पर्सन. आणि त्याला तुम्ही तुमच्या संस्थेवर ऑनबोर्ड करू शकतात. जे अत्यंत प्रोडक्टिव्ह लोक असतात ना, त्यांचे स्वतःचे नियम आणि टर्म्स आणि कंडिशन्स असतात. ते म्हणतात ना, आता मी नोकरी सोडणार आहे तर मी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, मला एका संस्थेबरोबर काम नाही करायचं, मी मिनिमम 3 संस्थांबरोबर काम करणार आहे. पण जर त्याच्यामध्ये तेवढी व्हॅल्यू असली की बाबा हा व्यक्ती महिन्यातनं 4दा जरी माझ्याबरोबर राहिला, करेक्ट, 4 दिवसासाठी, तरी सुद्धा द व्हॅल्यू दॅट ही विल गिव्ह मी इज मोर दॅन द व्हॅल्यू दॅट आय कॅन गिव्ह माय ऑर्गनायझेशन, तर ऍक्सेप्ट करा, ऑनबोर्ड करा. करेक्ट. आणि आता अनेक असे संस्था आहेत, अनेक असे बिझनेसेस आहेत जे पार्ट टाइम सीईओ सुद्धा घेतात. म्हणजे त्यांचा हा जो सीईओ असतो ना, तो फक्त डिसिजन मेकिंग साठी असतो, कारण तो फक्त दिशा दाखवतो. आपल्याला दिशा पण समजली पाहिजे ना, स्ट्रॅटेजी आणि डायरेक्शन. माझ्याकडे दिशाच नसली तर मी कितीही वेगाने चाललो तर डेस्टिनेशन येणारच नाही. करेक्ट. म्हणजे मी गुजरातच्या दिशेला प्रवास करतोय आणि आता विचार करतोय गोवा का येत नाही. गोवा मी फरारीमध्ये 400 km/h अहमदाबाद आलं पण पणजी नाही आलं. करेक्ट. तर हा दिशा दाखवणारा मला व्यक्ती पाहिजे. दॅट इज द रोल, आयडियल रोल ऑफ द सीईओ. माझ्या अपेक्षा पण योग्य असल्या पाहिजेत ना. आय डोंट एक्सपेक्ट अ सीईओ टू म्हणजे कस्टमर बरोबर डायरेक्ट इंटरॅक्ट करायला. कस्टमर बरोबर काय इंटरॅक्ट करायचं ते तो दाखवेल, कुठच्या कस्टमरशी बोलायचं ते तो दाखवेल, कुठे तो कस्टमर आहे ते तो दाखवेल. पण आय कॅनॉट एक्सपेक्ट हिम टू वर्क ॲज अन एम्प्लॉई. आपण एखादी मीडिया स्टंट करू शकतो की दीपेंदर गोयल स्वतः स्कूटरवर डिलिव्हरी करायला निघाला, दॅट इज PR आणि मार्केटिंग. तो भाग वेगळा आहे आणि त्याला देखील समजतं की आम्ही कुठे चुकतोय. व्हेन ही डज दॅट एफर्ट, तो भाग वेगळा आहे. किंवा रिचर्ड ब्रॅन्सन जेव्हा डब्यावाला बरोबर बसतो तेव्हा तो अक्षरशः लंडन मध्ये जाऊन डबे वाटत फिरत नाही, तो PR ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्या एअरलाईन्सला प्रसिद्ध करण्यासाठी. दॅट इज द मेसेज. परंतु जो सीईओ असतो ना, तो सीईओच असला पाहिजे. ही हॅज टू गिव्ह डायरेक्शन, दिशा. It is not the number of hours that matter. It is what he does. जेवढ्या तासांसाठी तो अवेलेबल असतो त्याच्यामध्ये तो काय घडवतोय ना, ते महत्वाचं आहे. म्हणजे एक गाडी खराब झाली रस्त्यावर आणि मेकॅनिक आले, रिपेअर नाही करू शकले. नंतर एक वयस्कर माणूस आला आणि त्याने फक्त छोटासा एक टूल किट घेतला आणि तो हातोडा टक्कन मारला आणि ते इंजिन चालू झालं. तर त्याने सांगितले 50,000 रुपये. तर गाडीवाला दचकला. तो म्हणतो फक्त एकदा मारायचे 50,000 रुपये. तर तो बोला नाही, एकदा मारायचे 500 रुपये. कुठे मारायचे त्याचे 49,500. दॅट इज द जॉब ऑफ द सीईओ. दॅट इज विजडम. दॅट इज विजडम. अनुभवातनं आलेला विजडम, अकलमंदी. आणि त्याला तोड नसतो. तर अशा व्यक्तीला ना आपण कुठच्या अटींवर आणतो हे पण महत्वाचं आहे. जर आपल्याला तो पाहिजेच असेल ना तर त्याच्या ज्या अटी असतील त्या मान्य करा, तो तुम्हाला ग्रोथ देईल. करेक्ट. आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी खूपच महत्त्वाचा विषय हा. आणि प्रत्येक बिझनेस स्केल करण्यासाठी योग्य टीम आली तर तो स्केल होऊ शकतो. मला वाटतं आजच्या ह्या एपिसोडमधून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. अशा वेगवेगळ्या विषयांवर आमच्याबरोबर जॉईन होण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा कॉन्टेंट शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.